स्नेक बाईटच्या नंतर अँटीस्नेक वेनम दिलं जातं 4 प्रकारच्या सापांमध्ये. तर त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणून काय होत असते, एक तर होते लगेच ॲनाफिलॅक्सिस रिॲक्शन आणि 2-3 वीकनंतर होऊ शकते सिरम सिकनेस. तर डिफरन्शिएट कसं करायचं, जी ॲनाफिलॅक्सिस रिॲक्शन असते ती अर्ली हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असते, टाईप 1 असते ती. त्याच्यामध्ये काय होतं, हार्ट रेट वाढतो, थंडी वाजून येते, वोमिटिंग होते, युटिकारिया पण होतो असतो, श्वास घ्यायला त्रास होतो आणि लॅरिंजियल इडिमा होतो असतो. ड्रग ऑफ चॉईस काय असतं, त्या कंडिशनमध्ये आपल्याला एपिनेफ्रिन द्यायला पाहिजे. सिरम सिकनेस जे असतं ते 2 to 3 वीक्समध्ये नंतर होत असतं अँटीस्नेक वेनम दिल्यानंतर. आणि ते टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, मसल पेन होतात, मायल्जिया, गुडघे दुखतात, आर्थ्राल्जिया, किडनीचं फंक्शन खराब होतं, रिनाल डिसफंक्शन. आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला ड्रग ऑफ चॉईस ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असतं आणि ते डोस देऊन नंतर टेपर पण करावा लागतो.